मिनिटं थांबा ना साहेब. हा नाही काय 2 मिनिटं 14 दिवस झाले काय 2 मिनिटं थांबा. चुकीचं काहीच केलं नाही ना. पत्रकार आले की पळून जाता, मग काय विषय काय? पत्रकार हा, बोला. आले, तो पळून नाही गेलो आपण. ते साहेब आले, जिओ टेक्निकल जिओलॉजिस्ट आलता, त्याला दाखवलं इकडचा पॉट तिकडचा पॉट दाखवला. येता येता ते आता मी काय करायला लागलोय, दोन्ही आता जे मटेरियल टाकलं होतं ते JCB काढून घेतो, लेबर लावतो, लेबरनं ते सगळी खडी साईडला करून घेतो. ठीक आहे, एवढं तर आता मी पहिल्यांदा करतो. बॅरिकेड कुठं लावतो? ढिगाच्या इकडं का त्या पलीकडे साईडला? दोन्ही साईडला लावायला पाहिजेत ना. दोन्ही साईडला लाईट बघा ना तुम्ही. ऐका ना, लाईट ते कुठे लावलेली? चिन्ह कसले हो साहेब? चिन्ह कसले बॅरिकेडचं चिन्ह आहे ते? ते डायव्हर्जनचा बॉर्डर आहे, पण आपण तिथं ते ह्याला ठेवलेलं आहे असं. हे इकडं असं जंगलात असं दाखवतं. तसं नाही. आता बघा आपल्याकडे आता हे झालेलं आहे नैसर्गिक. आपण कसं होते, जे बोर्ड आपल्याकडे तयार होते बघा, लोकांना सावध व्हायला पाहिजे की बाबा इथं पुढं काहीतरी हे आहे, त्यासाठी लावलेले आहेत ते आपण. ते बॅरिकेड नीट लावा, चुकीच्या दिशेने. आता नवीन माणूस आला का तर जाईल ना तिकडे जंगलामध्ये. नाही फक्त कसं माहिती आहे का, ती लाईट रिफ्लेक्ट झाली ना त्याच्यावरती की थोडा लोक सावध व्हायसाठी. बघा मरायला लागली तेव्हा तुम्ही ते ढीग लावायला कोणी परमिशन दिली तुम्हाला रस्त्यावरती? हे साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळी रोड ब्लॉक करायचे होते, त्यावेळी टाकलं होतं ना आपण. ते कशा संदर्भात टाकली होती पण ते ढीग कशासाठी टाकले? रोड ब्लॉक करायसाठी टाकायला सांगितलं होतं आता साहेबांनी. ब्लॉक आता रस्ता चालू आहे, तुम्ही ब्लॉक काढले का नाही आतापर्यंत? आता लोक मेल्यानंतर का रात्री तुम्हाला सांगतो. चारचाकी वाहनांना अलाउड सांगितलंय. अलाउड सांगितल्याच्या नंतर शनिवारी अचानक काढी टाकली ती. नाही शनिवार नाही टाकली आपण. शनिवारी काय बोलताय तुम्ही? शनिवारी डी शनिवारी बरं, ठीक आहे, मला काय म्हणायचे, तुम्ही आता ब्ल्यू डेक पैसे टाकला होता बरोबर? नाही, नाही. ब्ल्यू डेक पैसे टाकला, करंदळ्या पैसे काय टाकायची गरज होती तिथे? ते पोलिसांनी सांगितलं होतं ना आपल्याला सांगता टाकायला. पोलिसांचा काय रोल येतो तिथे मला काय कळा ना. डिपार्टमेंट सर वेगळं आहे, सर. रात्रीची आपलं तुमची डिपार्टमेंट लोकं किती वेगळं आहे. माझं माझं काम काय आहे माहिती आहे का, माझं काम हित आहे बरोबर आहे. हे रोड वाढवायचं काम आहे, हे काम तुम्ही काम करताय, कुठं माझं हे करताय? तुम्ही काम काय होतं. चालू आहे आता? इथं काम काय रिलेटेड माझं काही काम नाही, नव्हतं. काम काय चालू आहे आता इथं? काम काय चालू आहे? आता आपण इथे हा रोड वायडिंग करून घेतला, त्यानंतर आता हे जे बोरवेल वाला आले, आता इथे खाली काय स्टार्ट आहे तिथे बोरवेल घ्यायला सांगितलं आपल्याला, ते बोरवेल घेणार आहे आपण. रस्ता चालू झालाय म्हणजे पूर्ण रस्ता चालू आहे, काय प्रॉब्लेम आता नाही. हे मी कमेंट नाही करू शकत, तुम्ही माझ्याकडे रस्ता तुम्ही बनवितच आहे पण वायडिंग नाही करून करू शकत घेतलंय तुम्ही. मी. आता बघा माझं काम काय होतं, वायडिंग करून घ्यायचं ते करून घेतलंय. आता जो ट्रॅफिक सोडायचं आणि हे सोडायचं माझं डिसिजन नाही, ते डिपार्टमेंट वरली बघून घेते नाही का. पूर्ण रस्ता साहेब, पूर्ण रस्ता क्लिअर पाहिजे आम्हाला. तो कोणता? तुम्हाला ते काढून ते देतो. पूर्ण आता जाळून बिळून आता काढलं आपण पाहिजे. सकाळी मगाशी तिथं बोललो बरोबर. मी बोलल्या मला काय वाटलं, सेन्सिटिव्ह वाटलं, मी लगेच लावलं, मशीन काढून साहेब घेतलं. ढीग अजून आहे Label तो, पण लावतो मी त्याला. अजून ढीग आहे तिथं. काढून घेतो ना मी. सर, चालू आहे ना. ऐका. 4 वाजेपर्यंत पूर्ण ढीग निघाले खडी पाहिजे. ना, ती खडी तशीच फार आहे. झाडून काढायचे काढा लावतो ना मी. कारण खावायची का? Label लावतो. नाही, झाडून काढा. two wheeler वाला 2 100% पासून जर पुढे एखादा 2 व्हीलर वाला पडला त्याची काय- जबाबदारी तुमची. चालेल का? जबाबदारी आहे बघा साहेब, मी लेबर लावतो, लेबर काढायला लावतो. लेबर नाही पण झाडून काढायचं. झाडून- नुसतं लेबर नाही, फावड्याने तुम्ही घेणार फावड्याने करून घ्या. क्लिअर म्हणजे क्लिअर जर माणसं आहेत, तुम्ही काढून घ्या ना साहेब. रात्री मला तुमचं इथं पूर्ण- उभं लावले ना साहेब बघा. ऐका, 2 मिनिटं थांबा. माझ्या फोटो बघा, हे बघा. आपण नाही साहेब, आम्ही बघून आलो. तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवतो थांबा. ऐका ना फोटोपेक्षा आहे ना सर, ऐका ना. हॅलो सर, फोटोपेक्षा 14 दिवसात तुम्ही काय प्रोग्रेस केले तेवढं सांगा फक्त. बस तेवढंच ऐकायचं आम्हाला. 14 दिवसाच्या हा. प्रश्न काय केलं? हा. सगळं आता जे कामं काय झाले ते तुम्हाला नाही का, जो रिस्पेक्टेड माणूस आहे तो दिलच. आता ते एवढं हे नाही माझं. अहो नॅशनल महामार्ग रिस्पेक्टेड माणूस तुमचं येतपर्यंत महामार्ग बंद एवढे दिवस सर. हा ना. कितीतरी व्यावसायिकांचं, गाड्यावाल्यांचं नुकसान होतंय. कोण कोण आहे, तुम्ही पण आहेत पहिल्या दिवसापासून, मी पण आहे. मग मी तेच बोलतोय, पहिल्या दिवसापासून आहे, परंतु 14 दिवसात इथं काहीच अपडेट दिसत नाही. आता जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे साहेब, तुम्ही बघू मग शकता. आता रस्ता चालू आहे. आता बघा, जे वरच्या लेवलचे डिसिजन अजून मला माहिती नाही आहेत. माझं साईटवरती काम चालू असते, इकडं गाड्या खाली करणं, हे करणं, ते करून घेतोय मी. तुम्हाला जर पुढची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही साहेबांशी बोलून घ्या वरच्या. ऐका बघा, ते रात्री ऍक्सिडेंट 2:30 वाजता. नाही, हे बघितलं की मी साहेब. मला सांगा, एवढे त्या पोराला लागले त्या मुलाला, त्याची आई वारली म्हणून तो संगमनेरला चालला होता. तुमच्या नालायकपणामुळे सगळं झाले की. मला सांगा, उद्या तू मेला असं तर काय झालं असे? नाही, ते बघितलं मी व्हिडिओ. साहेब हे साहेब, हे तुमचं कसं असतं नालायकपणा आहे माहिती हा आहे, हे जेव्हा सगळा. आपल्या घरात घडतं ना, आपल्या स्वतः जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला हे कळतं. अहो, असं घडलंय करता माणूस तसं. जगाचा कुटुंबात काय आवत होती जेव्हा त्याच्यावर तुम्हाला जी काय कळणार बित्ती आहे? सगळं आपल्यावर बित्तं ना ते, त्यावेळेस तुम्ही आपल्याला कळतं अजिबात का ना, आपण तुम्ही काय सिरियस करायला नाही या पाहिजे गोष्टीवर. त्यावेळेस. तुम्ही अजिबात सिरियस नाही साहेब. हो सिरियस साहेब आम्ही आहे. तुम्ही जसं बोलला तसं मी लगेच लावलं. निर्णयाची वाट पण बघितली नाही. कुणी पूर्ण ते सांगायचं आता आणि ना कुणी अजिबात काढायचं. खडी बिडी काही दिसलं नाही आणि पाहिजे. सर, आता तुमचं इथून काम पुढे पूर्ण ना, बंद करून टाकू खडी आम्ही. वगैरे नका टाकू, काही रस्ता काही गरज नाही टाकायची. आम्हाला जर सांगितलं म्हणून आदेश आम्ही आहे ना, टाकलं. बघा खडी नाही, महाग आहे माझी. प्रशासनाचा कलेक्टर खडी साहेबांनी टाकायला ऑर्डर मला दिलेलं काय- आहे. ऐका ना, ऐका सांगतो. रात्री घेऊन माणसं खडीची ठेवा किंमत तुम्हाला माहिती नाही, आहे. नाही, तो नाही विषय सर. खडी टाकायला कोणी टाकायची सांगितली? म्हणजे खडी टाकायला कोणी साहेबांनी सांगितलं? आदेश दिलेला आहे की किती 4 जणांना चाकी खडी वाहनासाठी अलाउड आहे घाट. माळशेज घाट 4 चाकी वाहनासाठी अलाउड आहे. परमिशन जर 4 चाकी वाहनासाठी असेल तर 4 ठिकाणी ढीग टाकायची गरज नाहीच आहे.
ते ऑलरेडी टाकलेले होते पहिलेच आपण. नाही पहिले नव्हते, पहिले नाही. समोर शनिवारी ते टाकले. काढायची गरज आहे ना साहेब, तुम्ही आमच्या काढा, समोर तुमचं काम आहे नाही ना. नाही ज्यावेळी बंद ते होतं मी ना, स्वतः ऐका काय ना, बोलते माहिती आणि का, मी स्वतः सर काय बोलतो माहिती प्रशासनाला विचारून का, माझी घ्यायचं स्वतःची गाडी खडीच्या ढिगाव चढली, मी लोकल स्थानिक असताना. बरं चालेल. कारण आता ते मी काय अचानक सगळं झाले. होतो, आता मी काय नाही JCB लावले, ते सगळं काढून घेतो, लेबर लावतो, आणि जिथं जिथं खडी कसं असेल माहिती ते का, काढायला टू व्हीलर लावतो. वाले पण आणि जातात, रात्री ते जी पण नाही तुमची का माणसं सांभाळायची ठेवा पण इथं, काळजी दोन घ्या. माणसं अहो इथं ठेवा. साहेब, माझे नाही का 8 वार्डन आणि 4 वार्डन 8 होमगार्ड आपण त्यांना मागून घेतलेलं आहे. एवढं आपली माणसं रात्रीची साहेब तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवू का, किती माणसं आहेत तुमची रात्री, तुम्हाला देऊ का कोण व्हिडिओ असते, काढून? कोण तेव्हा? कोण कोण असतंय आहे का? रात्री तिथं ऍक्सिडेंट झाला, किती होते होमगार्ड तुमचे? बरं चालेल, त्या नाही संदर्भात नाही, किती आपण- होते सांगा तुम्ही, म्हणता 8 होते, 10 होते, किती होते? अहो बघा, 8 होमगार्ड आहेत ना, कुठं होते ते? त्यातले 3 होमगार्ड डेला आहेत, 5 होमगार्ड नाईटला आहेत. कुठं होते ते होमगार्ड? दोन्ही बाहेरच्या स्पॉटला लावले आहेत होमगार्ड. कुठं? आणि जे 2 वार्ड ऍक्सिडेंट आहेत कुठं झाला ना, साहेब? ऍक्सिडेंट बाहेर झाला, एक पण होमगार्ड नव्हता, नंतर आले ते सगळे होमगार्ड इथं. मी चौकशी करतो त्या होमगार्डची. तुम्ही इथं माणसं लावा, तिकडे काय नाही, राहायची इथं गरज लावलेत नाही. ना, अहो बघा, दुखं येते, तिकडे इथं तुम्ही आमचे जे खडे वार्डन आहेत ना, इथं वार्डन आहेत दोन्ही. जे नाही इथं माणसं उभी करा ना, ट्रॉफिक झाली काय करणार अहो इथं? साहेब, अहो बघा, ट्रॅफिक इथलं काढायसाठी 2 वार्डन इथं ठेवलेले आहेत. ऐका ना, 2 वार्डन इथं ठेवलेले आहेत आणि होमगार्ड आपण बाहेर ठेवलेले आहेत. तुमचं काय असेल ना, आमच्या गावात पोर होमगार्ड आहेत 2-4 जण, ते तुम्ही ते लावता, आम्ही हे तर त्यांचं काय असेल ते मानधन लावलेले द्या आहेत ना, तुम्ही. आपण 8 होमगार्ड घेतलेले आहेत ना. जर नसतील उपस्थित तर बघा, होमगार्ड आहे का, फिरतोय हा का, हा होमगार्ड आहे आमच्या गावातला. हा का? त्याला लावा का आम्हाला इथे, तुम्ही एवढी जण आहेत ना होमगार्ड सगळे, ठीक आहे, चालेल तुमच्याकडे ना, नसतील मग माणसं तर आमच्या काय साहेबांना विचारून लावू शकतो त्याला, पण काही अडचण नाही असं. अहो, लय मोठे अडचणी लोकांची इथं स्थानिकांची, आता तुम्हाला काय कळणार आहे बरं ते? मी काय म्हणतो, आता जे बोरवेल आहे ते घेऊ द्या. आता जे तुमच्या कामाला आमचा विरोध नाही, काम तुम्ही 100% चांगलं करा, पण चांगल्या प्रतीचं करा, आमचं एवढंच म्हणणं नाही. चालेल. रस्ता बंद झाला नाही पाहिजे अजिबात, आता चालेल. चालू केलंय तर चालूच राहू द्या. तर तुमच्या मनाला वाटलं तुम्ही आता आले ना बंद आणि केलं. सर हॅलो सर, आणि बंद करायच्या अगोदर थोडं सांगा. मी स्वतः चेक करून घेतो, प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून घेतो, त्याचे पण माझ्याकडे फोटो आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवतो. आता हा हॉटेल व्यवसाय की याला विचारा काय काय सिच्युएशन आहे, विचारा किती तरी लोकांना रोजगार लागतो त्यांना. ते विचार त्यांना, बघा हे हॉटेल व्यवसाय की याला विचारा काय चालू आहे, काय चालू विषय. 50% जास्त परिणाम झाला आमच्यावर. लोक बाहेर जायला लागली, पर्यटक रस्ता बंद दुसऱ्या असल्यामुळे याच्यावर पर्यटक एवढं जायला चार लागले. महिने रोड आहे ना, आता तुम्ही दुपारपर्यंत चालू तुमच्या त्यांच्या याच्यामुळे मनाला वाटेल तेव्हा बंद. आज 15 दिवस झाले, एवढा दुसरा हायवे, नॅशनल हायवे तयार झाला असता. छोटस काम आहे, त्याला त्यांनी 1 महिना झाला, आता 1 महिना होईल या गोष्टीला. तोपर्यंत रोड आहे असाच आहे, प्रशासनाचं अख्खं दुर्लक्ष आहे याच्याकडे. बोलू ना आपण याच्यावर बोलू ना आपण. जेव्हा पाहिजे तेव्हा बंद, रात्रीचे बंद, अचानक मनाचं कारभार आहे, यांच्या मनाला वाटेल ते करतात ते. ठीक आहे, याला प्रशासनाचं पण काय घेणं नाही, यांना ना लेबर लावतो. पैशाचं काम आहे फक्त. गाड्या अडवतात रोडला, रोडच्या साईडला, पारगाव पाट्यावर गाड्या अडवायच्या, ट्रक उभे करायचे आणि सांगायचं की 10-10 मिनिटांनी गाडी सोडतो. 10-10 मिनिटं नाही, यांच्या याच्या मागे दुसरा स्कॅम आहे. याच्या मागे हे 500-500 रुपये गाडीवाल्यांकडून जमा करतात कलेक्शन. मी स्वतः बघतो तिथं. तुमचे कामावर लोक आहेत ना, कामावर तुमच्या त्या कामावर नाही, चौकशी करा. ती लोकं ती लोक जर- काय ऐका, करतात, ती लोकं त्यांनी ना तशी करत त्या- असतील इथं ना, पैसे त्यांच्यावर घेतात, कारवाई झालीच पाहिजे. इथं क्वार्टर बिटर घेतात, 10 रुपये ते तिथं मस्त एन्जॉय करतात. नाही नाही, ही अशा काम लोकांच्यावर करायची. कारवाई झालीच पाहिजे, 100% झालीच पाहिजे साहेब. हे ह्याच्या वेळेला आम्ही पण विरोध करतो. सर ऐका ना, एक विनंती आहे, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. नंदू भाऊ, हे म्हणतात त्यात कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या दिवशी तुमच्या समोर इथं ट्रक सोडले. जसं ऐका 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 माझं ऐका समोर म्हणजे आता माझं काम चालू असतं इथं बरोबर. सर, तुमच्या कामाला विरोध नाही 100%. ऐका ऐका माझं ऐका, एक शब्द माझा ऐका. नाही तुम्ही बोलू ट्रॅफिकच्या नका, ऐका ना. मला बोलायचंच नाही. ऐका सर, ट्रॅफिकच्या रिलेटेड माझा जास्त रूल येत नाही. माझं बरं इथं ठीक आहे, काम तुमचं काढून ट्रॅफिकचं द्यायचं. ऐका ना, तुमची जी माणसं असतात का नाही गाड्या सोडायला तिथं इथं, आमची म्हणजे प्रशासनाची माणसं प्रशासनाची मग ते गाड्या सोडतात की इथून. आता सर ते तेव्हा गाडी आली, हीच गाडी थोड्या वेळाने ना, आपण बॅरिकेड लावलं ना, ही गाडी का दहा प्रेक्षक तुम्ही बघा किती मोठ्या मोठ्या गाड्या आल्या आहेत आणि हे म्हणतात ते असेच गाडी बंद आहे. यांना सांगताच येईना का नेमकी रोड चालू आहे की ऐका ना, मी नाहीये. काय म्हणतो, ऐका ना शुभम, जर ही गाडी जर पास होत असेल तर महाराष्ट्र शासनाची एसटी बस का पास होऊ शकत? सर्वसामान्यांची हालचाल आहे तो. प्रवाशांचे काय हाल झाले? प्रवाशांचे काय हाल झाले? माझ्या हातात नाही आहे ना साहेब. ते माझ्या हातात नाही आहे ना. प्रशासन अशा प्रकारे का जीवनाची खेळत आहे? सर्वसामान्य लोकांची लोकांची अडवणूक, जीवनाची का खेळत आहे? सर्वसामान्य माझं अडवणूक आली, यांचं बाकी काही नाही. आता थांबवा, आता ह्या थांबवा, टायमिंग आता का? नंदूभाऊ, या टायमिंगला या गाड्या जातात, संध्याकाळी आम्ही येतो त्यावेळेस ते सांगतात की आम्ही 5-5 मिनिटांनी गाड्या सोडतो, पण त्या ठिकाणी आरती व्यवहार होतात आणि मग गाड्या सोडल्या जातात. खरंच का रोड चालू नाही काय? म्हणजे याच्या मागचं रिझन काय? तुम्ही बघताय ना मी मी फक्त सांगतो अपडेट का रस्ता बंद आहे, चालू आहे. 15 दिवस झाले, तुम्ही एक जेव्हा- रड जेव्हा पाहिजे तेव्हा रस्ता बंद गाडी करताय. याच्यात काय बदल झाला का माझा? हे गाड्या बघा ना, गाड्या बघा ना किती मोठ्या गेल्या आहेत. या गाड्या गेल्याच पाहिजे, या गाड्या गेल्याच पाहिजे, परंतु प्रशासन बंद का गाड्या करताय? आम्हाला विरोध नाही गाड्यांचा, गाड्या गेल्या नाही कंटिन्यू. लोकांना सांगा ना, चालू झाल्या माणसं दुसरा गाडी, ना, तुम्ही या लोकांना लोकांना सांगा. आहे ना, दुसरा काहीच इन्कम सोर्स नाही. पावसाळ्यात धंदा भाऊ, सोडून आहे ना, हे ऑथोराइज पर्सन आहे तिथले, बरोबर. तुम्ही सांगा, हा कल्याण नगर महामार्ग चालू आहे की बंद आहे, एवढं सांगा.
तुम्ही फोन करा साहेबांना, फोन करा, सांगा ठीक आहे ना, महामार्ग विचारूया चालू आहे आपण. की नाही लाईट सांगा. व्हेकल तर आणि चालू किरण आहे. भाऊ दुसरा विषय असा आहे, मला सांगा चालू आहेत. इरिगेशन जी भिंत आहे बरोबर का इरिगेशनची, याच्यावर परमिशन कसं काय शासनाने दिली मला काय कळना. परमिशन आहे का? उद्या जर ते दाराम फुटलं तर काय करणार आहे त्याच्यावरती? हो हो. अलाउडच नाही काय, दारावर. अलाउडच नाही दारावरून जायला. लोकांना कोणी पहिलं- permission दिली पहिली तिकडे लोकांना जायला? त्यांची अडवणूक हा? होती. बरं, थांबा ना, थांबा ना. अहो, ते एक थांबा ना, किलोमीटर दादा, उधार दादा, रिक्षा एक चालवला, मिनिट. तो बंद नाही, आहे दादा, एक मिनिट. सर सांगा ना, काय गाड्या कोणकोणत्या काय बघा, परिस्थिती असणार आहे? माझ्या माहितीनुसार लाईट व्हेकल चालू होते एवढं मला माहिती आहे. टू व्हीलर सोडत होतो आपण, ठीक आहे. बाकी हेवी व्हेकल आणि हे डिसिजन मला माहिती नाही. तुम्ही त्या डिपार्टमेंटला आणि ह्याला विचारा. मग इथून ज्या गाड्या जातात ते कशा काय जातात ते? आपल्या साईडला ट्रॅफिक पोलीस आहे, होमगार्ड आहे, त्यांना विचारा ट्रॅफिक ना पोलीस तिकडे. असं नाही कुठे कुठे जातात? इथं ट्रॅफिक पोलीस किंवा होम नाही नाही ते आता नाही ना, ते संध्याकाळी 5 नंतर नाही, गाड्या आहे सुटल्या ना. का मार्केटच्या मग ट्रॅफिक दिवसामध्ये 3 आपले मग होमगार्ड ते लाईनीत गाड्या उभ्या चार- करायची तेवढे कोणच गरज नाही, नाही. आम्ही त्याच रस्त्याने आहे आलो. ना. हे आहेत ना, वार्डन आहेत ना, इकडं वार्डन आहेत, तिकडं जो यो सर, काय गाड्या कशा काय सोडा सांगा तुम्हाला. तू तर सगळ्यांना सोडा ना, कशाला आडवीचा लोकांना जाऊ द्या ना, रस्ता चालू मी काय म्हणते टुरिझम वाढलं पाहिजे आमची गाड्या चालू झाल्या पाहिजे, सगळ्या गाड्या चालू करा, लालपरी चालू करा, मोठ्या गाड्या चालू करा, काहीच प्रॉब्लेम नाही. जाऊ दे ना आता ती गाडी काय अहो सर, इश्यू होतोय, पण 15 दिवस जर तुम्ही जर काहीच काम करत नसेल, काय सांगा 15 दिवसात ही परिस्थिती आहे तैसेच आहे. आहे तेच आहे, काय याच्यात अपडेट काय काहीच झालं? update खडी नाही. टाकली फक्त आज रात्री. फक्त या अपडेट काय आहेत माहितीये का? खडी टाकतात ते, रस्ता बंद करतात ते, चालू करतात, एवढंच एवढं update याच्यात आहे. आहे ना दुसरा नॅशनल हायवे तयार झाला असता दुसरा. मग सर तो रोड जो बनवलाय ना त्याच्यावरून सगळ्या गाड्या चालू असू द्या, सगळ्या गाड्या जाऊ द्या, असं माझी खरंच कळकळीची विनंती. काय आलंय, कितीतरी हजारो प्रवासी येतात इथं, हॉटेल व्यावसायिक सगळ्यांचं नुकसान होते ना. नाही, ते सगळ्या गोष्टी आहेत आपल्या लक्षात साहेब. आपण आज जर माझ्या घाटात जर बघितलं ना, एक गाडी नाही भातात उभी. जर हात जर क्राऊड बघितलं ना गेल्या वर्षी बरं ऐका ना, खूप मी मोठ्या प्रमाणात थोडंसं काम चालू करतो. मी जे बोलायचं होतं ते तुम्हाला बोलले. म्हणजे माझ्या घाट चालू आहे, आम्ही असं समजू हा रोड लाईट चालू आहे. व्हेकल चालू घाट होत्या, चालू आहे. two लाईट wheeler नाही सर, चालू ही होत्या. लाईट व्हेकल ऐका ना, सम- एवढं समोर मला बघा माहिती आपण. आहे. त्या-